त्यातच आपण बघतोय की इकडे महायुतीत देखील उभी फूट पडली आहे। जागा वाटपावरून काल रात्री झालेली महायुतीची बैठक वादळी ठरली। या बैठकीत सेना भाजपनं घटक पक्षांसमोर ठेवलेला 151, 130 आणि 7चा फॉर्म्युला धुडकावून लावलेला आहे। आम्ही डिमांडर नाहीत, कमांडर आहोत असं म्हणत आता घटक पक्षानेच सेना भाजप समोर नवा फॉर्म्युला ठेवलाय। आम्हाला एकही जागा नको, शिवसेना भाजपनं 288 जागा लढवाव्यात, मात्र रिपाई आणि राष्ट्रीय समाज पक्षाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पद द्यावं अशी जोरदार मागणी त्याने सेना भाजपकडे केली आहे। हे शक्य होत नसेल तर आम्ही 288 जागा लढवू, तुम्हाला हव्या असलेल्या जागांची मागणी घेऊन तुम्ही आमच्याकडे या असा फॉर्म्युला घटक पक्षांनी सेना भाजप पुढे ठेवलेला आहे। हा नवा फॉर्म्युला ठेवल्यानंतर राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रामदास आठवले, महादेव जानकर बैठक जी होती ती अर्धवट सोडून निघून गेले। मात्र रामदास आठवले थेट घरीच निघून गेले, तर राजू शेट्टी आणि महादेव जानकर हे बैठकीत पुन्हा सहभागी झाले। मात्र आता घटक पक्षांनी टोकाची भूमिका घेत महायुती केवळ 4 घटक पक्षांची मिळून असेल असा नवा प्रस्ताव सेना भाजप समोर ठेवलाय। तब्बल 3 तास चाललेली ही बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली असून उद्या पुन्हा घटक पक्षांसोबत चर्चा होईल असं शिवसेना भाजपकडून सांगण्यात आलंय। आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर। जानकर साहेब, सांगाल नेमकं काय झालं या बैठकीमध्ये? काय नाही, युतीमध्ये गोल गोल चर्चा त्यांच्याकडून मी ऐकलं। मी राजू शेट्टी, आठवले साहेब आणि मेटे साहेब होतो, आम्ही ऐकलं त्यांचं। तर ते म्हणले की आमच्या दोघांचा असा निर्णय झालेला आहे की तुम्हाला मित्रपक्षांना आम्ही 7 जागा देतो। मग राजू शेट्टींनी प्रपोजल त्यांना टाकलं की आम्हीच त्याग करायचं ठरवलंय, तर तुम्हाला 7ही जागा आम्ही देतो, फक्त काय करा, 2.5 वर्ष आठवले साहेबाला मुख्यमंत्री करा आणि 2.5 वर्ष महादेव जानकरला मुख्यमंत्री करा, आमच्या मित्रपक्षाला एकही जागा नको, आणि ह्याच्यावर उत्तर तुम्ही द्या। नंतर त्यांचा खल झाला, मी आणि राजू शेट्टी उठून आलो, तर आम्ही चौघांनी ठरवलं की आता महायुती आपल्याला ठेवायची आहे, दोघातला कोण आमच्यावर येईल त्याला आम्ही जागा देऊ आणि महायुती आम्ही सत्ता घेऊन महाराष्ट्रात सत्ता आणण्याचा प्रयत्न। आमचं त्यांनी डिव्हॅल्युएशन एवढं करण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला लकलाभ महाराष्ट्र असू द्या, अजून महाराष्ट्र कर्नाटकातल्या किंवा मध्य प्रदेशात जागा पाहिजे असेल तर तुम्हाला दोघाला देतो। जागा कमी सोडताना आणखी काय आश्वासनं दिली जातात, मंत्रीपद किंवा महामंडळ? आय एम नॉट डिमांडर। MLC तर महादेव जानकर कधी होणारच नाही, मी शपथच घेतलेली आहे। आणि हे काय आम्हाला महामंडळ देतात? गहू तवा पोळ्या बघू ना, अजून कुठलंच काय नाही। सरकार बनायची बाजू राहिली ते सांगायला हे वाटणारे कोण? आणि आम्ही मागणारे नाही, भिकारी आहे का आम्ही? आम्हाला MLC द्या आणि कुठेही द्या। MLC साठी कुठे आम्ही प्रयत्न केलाय? मागल्या लोकसभेजवळ 2 MLC मला द्यायला तयार होते, मी घेतले नाहीत। मला मागच्या दाराने MLC वगैरे व्हायचं नाही आम्हाला। राज्यसभेचा शब्द त्यांनी दिला होता तो अजून पाळला नाही त्यांनी। लोकसभेला 12 माळ्यातून बारामतीने हे काय करणार आहेत? हे जर आमच्याशी असं वागत असतील तर सरकार आल्यानंतर काय करायचं? आणि हेच आम्ही जनतेला सांगू आणि महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। आज आमचं म्हणणं आहे भाजपला आणि शिवसेनेला, तुम्हाला जर आमचं लोढणं होतं तर 28 तारखेला आम्ही म्हटलं होतं आमचं लोढणं होत असेल तर गळ्यातनं काढून टाका, आम्ही आमचा मार्ग करतो। नाही म्हणले, चर्चा ठेवल्या, गोड बोलत बसले। भाजपानं गोड बोलून आम्हाला ठेवलं आणि उकळात लाटून शिवसेनेने ठेवण्याचा प्रयत्न। दोन्ही पक्षांनी तुमची फसवणूक केली? दोन्ही पक्षांनी केलेला। आज एकाबद्दल आम्ही आरोप करणार नाही, आणि उद्या आम्हाला 10 वाजता मीटिंग दिलेली आहे उद्धव साहेबांनी। विशेष म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं आता तुमच्या जागा किती आहेत ते सांगा आम्हाला। शिवसेना म्हणते भाजप केलं, भाजप म्हणतं शिवसेना, आम्हाला त्या पडायचं नाही। आम्ही स्पष्ट वक्ते माणसं आहोत, आम्हाला काँग्रेसची आणि राष्ट्रवादी सत्ता घालवायची आहे म्हणून आम्ही प्रयत्न करतो। तर त्यांनी काय केलं, मी म्हणलो होतो 18 जागापैकी 2 जागा उद्धवजी आमच्या कमी करा, परंतु त्यांनी आमचं घरच खायचं ठरवलं असेल तर बरोबर नाही ना। भावनिक मुद्दा देखील त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होता। मग चीफ मिनिस्टरचं या दोघांची भांडणं आहे, तर आता आमचं प्रपोजल आहे 2.5 वर्ष मग आठवले साहेबाला चीफ मिनिस्टर द्या आणि 2.5 वर्ष राष्ट्रीय समाज पक्षाला चीफ मिनिस्टर द्या, बघू काय होतंय ते। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीपसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।